नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे. तर आता आपली दिवाळी येत आहे आणि त्यासाठी आपल्याला काही विशेष अशा प्रकारची सेवा आपल्याला करायचं असतं. आता महत्त्वाचं म्हणजे दिवाळीला 21 तारखेला आपली लक्ष्मीपूजन आहे. तसं तर दिवाळी 27 तारखेपासून आपलं सुरू होत असतं. 27 तारखेला वसुबारस वगैरे आहे, त्यापासून आपलं दिवाळी जे आहे ते सुरू होत असतो. आणि 21 ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आहे, ज्या दिवशी आपण आई लक्ष्मीची पूजा करत असतो. आता यामध्ये पुढचा आपण व्हिडिओ नंतर बघूया, प्रत्येक वसुबारसचं काय, धनत्रयोदशीचं काय, त्या प्रकारे. पण आता आपल्या विशेष एक सेवा अशी करायची आहे, जे 13 ऑक्टोबरपासून आपल्याला करायची आहे. ही विशेष सेवा आहे आणि ती कशासाठी आहे? ती जी सेवा आहे ते जर तुम्ही सेवा करणार आहे तर महालक्ष्मी आई महालक्ष्मीचं कृपा आपल्यावरती राहणार आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही कर्जबाजारीपणा आहे, कर्जाची जी समस्या होत आहे, म्हणजे जे आपण नोकरी करत असतो त्याचा पैसा आपल्याला मिळत असला तरी पण त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होत नाही, बरकत होत नाही, त्यासाठी कर्जबाजारीपणा जे झालेले असतात त्याचा निवारण यामधून होत असतो. कर्जबाजारीपणाची जी समस्या आहे त्याचा समस्यापासून आपल्याला सुटका मिळत असते. आई लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असते. आपल्या घरामध्ये बरकत होत असतो, आर्थिक संपन्नता येत असते. म्हणजे जितकाही तुम्ही कमवणार आहे, काही जण काय असतात की 10,000च कमवतात पण त्याच्यामध्ये ते सुखी आनंदी असतात आणि त्यांना ते पुरेपूर त्या पैसा जे आहे ते बरकत होतं. आणि काही जण असतात की 1,00,000ही कमवलं तर त्यांना ते पैसे टिकत नाही हातामध्ये. जसं पैसा येतो तसं तो निघूनही जातो तितक्याच जोराने. तर अशा काही कारणं असतात. आर्थिक संपन्नता, आर्थिक स्थिरता राहत नाही. पैसा येणं आणि तो टिकणं, जितका येतो एकतर येत नाही आणि आलं तर टिकत नाही. तर येणं जितका महत्त्वाचं आहे, टिकणंही तितकाच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आर्थिक स्थिरता म्हणजे पैसे टिकणे, बरकत होणे, आणि आर्थिक संपन्नता म्हणजे भरभराटी येणं, पैसा येणं, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होणे. काही असतात की मार्ग भरपूर असतात तरी पण त्याच्यापासून त्यांना इन्कम काही होत नाही, म्हणजे त्यांचे जे मार्ग आहे ते मोकळे नाही आहेत, बंद आहेत. अशा प्रकारचे जे काही समस्या असतील ना, तर आई लक्ष्मीची ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातलं ते सर्व समस्याचं निराकरण नक्कीच होणार आहे. तर कोणती सेवा आहे? तर आई लक्ष्मीची अतिप्रिय असलेली कमळगट्ट्याची मणी. आता कमळगट्ट्याची मणीची जी माळ आहे, आता ही बघा, ही आहे कमळगट्ट्याची मणी. तर हे 21 मण्याची माळ आहे अशा प्रकारे. आणि अशामध्ये जे आहे ते 108 मण्याची पण माळ मिळत असते. आता नेमकं ही आहे काय? तर हे कमळगट्ट्याची मणी जे आहेत, हे कमळाचे जे फुलं असतात त्याची बिया आहेत. आई लक्ष्मीला कमळाचे जे फुलं आहे ते खूप प्रिय आहे, पण आपल्याला कमळाचे फुलं जे आहे ते एरवी मिळत नाही सगळ्याकडे. तर त्यासाठी आपण काय म्हणतो की जे कमळगट्ट्याचे जे मणी आहेत, जे कमळाची फुलं नाही मिळत म्हणून आपण त्याचे जे मणी आहेत त्याच्यापासून बनवलेली जी माळ आहे ते आपण आई लक्ष्मीला अर्पण करत असतो. तर ही कमळगट्ट्याची माळ जी आहे, हे तुमच्या घरी जर असेल तर 21 मण्याची नक्की घ्या, नाही झालं तर शक्य 108 माळेचा पण यामध्ये मिळत असतो. पण आपल्याला आता सेवा जे करायची आहे ना, ते केव्हापासून करायची आहे? तर 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला करायची आहे. ही विशेष सेवा करायची आहे आपल्याला. आणि कशासाठी करायची आहे? तर आता घरामध्ये कोणीही करू शकतो, असं काहीच नाही आहे की घराच्या कुलस्त्रीनेच करावं असं काहीच नाही आहे. तर कोणीही हा सेवा घरातला एक व्यक्ती करू शकतो, सगळेजण मिळून मी करू शकतात. सेवा आहे, यामध्ये करायचं काय आहे? तर कमळगट्ट्याची जी सुट्टे मणी मिळत असतात त्या मणी घ्यायच्या आहेत. आता माझ्याकडे आहेत. तर सुट्टे मणी आपल्याला 2 मणी घ्यायचे आहेत. म्हणजे रोज ही सेवा कंटिन्यू आपल्याला करायचं आहे 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत. काय करायचे की 2 आपल्याला जे कमळगट्ट्याची मणी आहे तो आपला घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये आपण ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला मंत्र म्हणायचे आहे. कोणते? आता तो जे काही आपण मंत्र वगैरे म्हणत असतो तो का म्हणत असतो? कारण की तो जो आहे ना ॲक्टिवेट होतो, चार्ज होतो. आपण मंत्र म्हणण्याने आपलं जो मंत्रोच्चार आपण करत असतो ते व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये जात असतात. तर आपल्याला उजव्या हातामध्ये 2 कमळगट्ट्याची मणी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या एक जे तुळशीची माळ आहे किंवा स्वामीचे जे माळ आहे, तुळशीची माळ आहे, त्याच्यावरती आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ यांचा मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र जे आहे, आई लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे, नित्यसेवेची जी पुस्तिका आहे त्यामध्ये मिळून जाईल. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असा हा कमलात्मक मंत्र आहे. आणि त्यानंतर 16 मंत्र आहे. 16 मंत्र ते फक्त 16 वेळा म्हणलं तरी चालणार आहे, असं काही नाही आहे.
एक माळ स्वामी समर्थांचा माळ म्हणायचा आहे, एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ जर त्याच्यामध्ये शक्य झालं तर आई लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणा. कारण काय मी आता सांगते का म्हणायचं आहे, तर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, हा ताई ॲडिशनल आहे. कंपल्सरी काय, स्वामींचा एक माळ, कमलात्मक मंत्राचा एक माळ, षोडशी मंत्र 16 वेळा, हा कंपल्सरी तुम्हाला करायचा आहे. आणि श्रीम काय आहे, श्रीम हे आई लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. जसं ऐम आपल्याला म्हणलं जातं की पंचमीला आपल्याला ऐम हा मुलांच्या किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक जे कोणी व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये, जे सदस्य असतील त्यांच्या सगळ्यांच्या जिभेवरती ऐम लिहायचा आहे दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडून. का, कारण की ऐम हा आई सरस्वतीचा बीज मंत्र आहे. तसंच आई लक्ष्मीचा बीज मंत्र श्रीम आहे. तर श्रीम 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 आपल्याला कमळगट्ट्याची माळ जी आहे त्याच्यावरती जर तुम्ही केलं तर अतिउत्तम आहे. कमलात्मक मंत्र ही जर तुमच्याकडे 108 कमळगट्ट्याची मणी असेल तर त्याच्यावरती म्हणू शकता श्रीम 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 असं याचा जाप करून घ्यायचा आहे तुम्हाला एक माळ. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ॲडिशनल आहे, विष्णू गायत्री मंत्र ॲडिशनल आहे. इतक्या जर सेवा तुम्ही जर केला रोज, इतक्या सेवा तुम्हाला करायचंच आहे. आणि ते सेवा केल्यानंतर ते जे मणी आहे एका प्लास्टिकच्या छोट्याशा डब्यामध्ये आपल्याला तो जमा करून ठेवायचा आहे. जमा करून ठेवल्यानंतर आता तेच आपल्याला 21 तारखेपर्यंत आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर 21 तारखेला आपल्याला त्याचा हवन करायचा असतो. हवन, कारण की हे हवन जर केलं तर आई लक्ष्मी जी आहे ती अतिप्रसन्न होत असतात. 21 तारखेला महालक्ष्मी पूजन असतो. तुम्ही सकाळी करून सुद्धा, कारण संध्याकाळचं कसं सगळ्यांना पूजा मांडणी किंवा जे घरातले दिवे वाती दिवा लावणं, रांगोळी काढणं, काही खूप सारी कामं असतात त्यांना. तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा 21 तारखेला ज्या दिवशी महालक्ष्मी पूजन असतो आपल्या घरी, तर त्या दिवशी तुम्ही सकाळी सुद्धा हे करून आपल्याला, म्हणजे 21 तारखेला जर आपल्याला करायचं आहे तर सकाळी करून तुम्ही फ्री होऊन जाणार दिवसभरामध्ये. संध्याकाळी आली लक्ष्मीची पूजा करायला फ्री होऊन जाणार. तर सकाळी तुम्हाला करायचं आहे. आणि 13 तारखेपासून 21पर्यंत 8 दिवस जी आपण सेवा केलेली आहे, तसं 16 मणी होतात आपले. रोज 2-2-2च्या प्रमाणे 8 दुनी 16 असं हे 16 मणी जे आहे ते त्याचा हवन आपल्याला करायचा आहे. आता तो पुढे मी नंतर पूर्ण सांगणार आहे कसं करायचं आहे काही नाही. तर त्या दिवशी आपल्याला हवन याचं करायचं आहे. आणि हे जे मणी आहेत ना ते थोडंसं गाईचं तूप असेल ना तर त्याच्यामध्ये भिजवून ठेवा, साधा ठेवण्यापेक्षा. कारण की जेव्हा हे मणी जे आहे ते लवकर काय ते याचा हवनामध्ये अग्नीमध्ये लवकर पेटत नाही. आणि तुम्ही हे जे मणी आहे ते जर गाईच्या तुपामध्ये जर तुम्ही रोज 13 तारखेपासून 2-2 मणी गाईच्या तुपामध्ये थोडंसं भिजवून जर ठेवला तर याचा चांगला जो आहे हवनामध्ये लवकर पेटलं जातं ह्या मणी. त्यामुळे तुम्ही थोडंसं गाईचं तुपामध्ये रोज त्या मणी काय आहे बुडवत चला, रोज 2-2-2. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे, रोज करायची आहे. आणि 21 तारखेला याचा आपल्याला फायनली 16 मणी झाले की त्याचा हवन करायचा आहे. तो कसं करायचं आहे त्या दिवशीची आपण नंतर व्हिडिओ पाहूया. आणि हे का केलं जातं की आई लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि आपल्या घरामध्ये जे अलक्ष्मी आहे ते निघून जावं. कारण कसं असतं, घरामध्ये जर आपल्या अलक्ष्मी जर बसलेली असेल, अलक्ष्मी कोण आहे यांना अक्काबाई सुद्धा म्हणलं जातं. अक्काबाईचा फेरा आला असं म्हणलं जातं. तर अक्काबाई म्हणजे अलक्ष्मी जर असेल आपल्या घरामध्ये तर लक्ष्मी माता येणार नाही, कारण त्या दोघांचा अजिबात जमत नाही. तर जिकडे अलक्ष्मी, गंदगी आहे, घाण आहे ना, त्या ठिकाणी जे आहे माता लक्ष्मीचा प्रवेश होणारच नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी बाहेर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आई लक्ष्मीला इन्व्हाइट करायचं आहे, त्यांना आमंत्रण द्यायचं आहे की आई लक्ष्मी तुम्ही या. आपण त्यांचं आवाहन करत असतो, रोज आपण त्यांची पूजा अर्चना करत असतो. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला अलक्ष्मी जे आहे त्याचं निस्सारण करायचं आहे आणि आई लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला ही सेवा कंपल्सरी करायची आहे, जेणेकरून की जे तुम्ही 8 दिवसापासून जी सेवा करत आहे त्या सेवेने आई लक्ष्मी प्रसन्न होऊन जाणार आहे. कारण कमळगट्ट्याची माळ ही जी आहे ती आई लक्ष्मीची अत्यंत आवडती माळ आहे, कमळगट्ट्याची माळ. त्यामुळे या कमळगट्ट्याच्या माळेचा हा जो सेवा आहे तो नक्की करा, अजिबात विसरू नका. याशिवाय तुमची जी दिवाळी आहे ते अपूर्ण आहे. त्यामुळे छोटे छोटे जे सेवा आहे ते तुम्हाला नक्की करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. आवर्जून ही सेवा करा, जेणेकरून की अलक्ष्मी बाहेर निघून जाणार आहे आणि माता लक्ष्मी घरात येणार आहे आणि तुमच्या आयुष्यातले जे काही समस्या आहे त्यांचा निराकरण होणार आहे. श्री स्वामी समर्थ.